कशी आहे बुद्धीचा जो पती आहे ते नावागावानं योग्य पाळणारा म्हणजे चोखोबा, निळोबा, सावता महाराज. बुद्धीचा संबंध वकिलाशी, डॉक्टरशी, मंत्री साखरेशी जोडायचा. बुद्धीचा पती कोण आहे? तिचं कोणाच्याच नावानं जुळत नाही. ती कोणाचंही घर वस्ती इडी आपली कोणा परेशान होती. ती देवराव पाटलाची आहे, अब्दुल घर चांगलं आहे. किती भयानक आहे. तशी आपली बुद्धी ही देवाची आहे आणि आपण कोणाची म्हणू लागलो. अरे हे व्यवहार आहे आपला 2 दिवसाचा. भूमिका आहे ही माळ्याचे, कुंभाराचे, केल्याचे, हलक्या जातीचे. व्यवहारात म्हणीच आपलं पार्ट करताना म्हणीच जर साहेबाला एखाद्याला दलिंदरराव म्हणलं तर राग येतो की नाही. पण लोक साहेबाच्या मागे आता मग नाव नाही आलं दलिंदर आज म्हणीच जाऊ आपण मनातून समजतो आपण दलिंदर नाही. आपला संबंध देवाची अशी आपली बुद्धी तिकडं जर जोडली तर हे खरं तिचं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही. असं नीट नेटकेपणानं तुकोबारायानं कळून दिलं, संतानं कळून दिलं. मेला म्हणजे तुमचा अभिमान ठार झाल्याशिवाय देव भाव प्राप्त होत. थोडक्यात काल्याचं कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे अरे थांबा गडबड मी म्हणेन तेव्हा आताच नका गडबड. हा अक्षता आहे का आता सारे टाळी लावायची अजून. टाळी लावल्यावर मग काय करते मग डीजे वाजवा, बँड वाजवा. म्हणजे इथे टाळी लागली नाही, मंगळ चालले तर तिकडे चाललाच आपण काढून तास. कुठं काय वाजवा, कुठं कसं बोलावं हे माणसाला कळत जावं, कुठं कसं बसावं हे कीर्तनात एक एक कळून घेत जा. कीर्तनात नीट नेटकं जर तब्येत पर्यंत भांडे घालून बसत नाही तर काही काही असे बसते तर सांगूनही ऐकत नाही. असं वाटतं की टपलेली विसरला का. प्रसन्न मुख असत जा नाही तर ते कुठं बसत असते, कुठं कसं बसावं, कुठं कसं. अशुभ लक्षण काय, शुभ हे अभद्र लक्षण आहे सगळे. हे सगळं कुठं कळत असतं. तुम्ही मंत्र्याच्या संगतीत बसता तिथं ते मग धाब्यावर अशा मूर्खाच्या संगतीत बसल्यापेक्षा कळकट मळकट वारकऱ्याच्या संगतीत बसत. वारकरी संतांच्या संतांच्या पायावर डोकं टेकीत जा. कुठे हुजऱ्यावाणी करीत जाऊ. तुम्ही भ्रांताच्या पुढं पुढं करता, संतांची टिंगल करता. माग जाता, मूर्ख माणसाच्या माग जाता परेशान होतात. म्हणजे आम्ही अजून मागच राहिलो. तो गेला पुढा. वासना तसे फळ तुम्ही त्याचे पैसे खाल्ले कोणाला पुढं घातलं ते पुढं गेल्यावर तुम्हाला काही पाहत नाही. म्हणजे इतकं त्याच्या करता केलं त्यात काही वासना तसे फळ तुम्ही राहा माग बेट्या. अरे अजून तरी संतांच्या मागे या रे. पण ते न पडे गुंता इतक्या पुरतं करीत जावं. हे पण खरंच संतातच ऐकत. संत म्हणजे आम्ही नाही. तुकोबा राया, ज्ञानोबा राया, संत सावता हो आम्ही नाही. तुम्ही पोस्टमनचं नका ऐकू पण त्याचं म्हणणं काय ऐका. एखाद्या कळकट मळकट ठिगळं पॅन्टला लावलेला पोस्टमन गावात आला आणि 1 लाख रुपये तुमचे घेऊन आलो मनी ऑर्डर. मग त्या पोस्टमनकडे पाहता का तुम्ही फार झालं तर त्याला चहा पाणी करता. या साहेब बसा म्हणतात तर त्याच्या कपड्याकडंच हे काय चालतं असं म्हणताल का. त्याचा आदर करतात. तसे आम्ही पोस्टमन आहे. झाला जेवू नका पण पैसे घ्या तुमचे सोडून. आता सोडून घ्यायचे का तुमच्या जवळच हे ध्यानात आणून द्यायला आलो. तिथं तरी सोडून घ्यावं लागत. ते कोणा आलेली गमावल्यासाठी इथं कायमच आहे. परमार्थ महा जोडी देवाचे आम्ही आपले पुष्टमान आहे. मालकानं माल दिला, ह्या मालकाकडे टाकायचं सांगितलं. हा माल आहे पुढेले भंडार धन्याचा हा आणणारा हा माल हा माल
असा फरक आहे. हा म्हणजे स्वल्प विराम. किती व्याकरण नाही सांगायचं. भंडारकराचं पुस्तक नाटकात हे नाही सांगायचं. मग एखाद्या शहाण्याला कळतं यार बोलतो कशाला, 1,00,000 रुपये घेऊन आले तुमले, हा मग म्हणते या साहेब कळालं त्याला. तसं इतकं आमचा अनादर नका करू रे. न संपणारं धन आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो. न संपणारं, त्याला चोरही हात लावित नाही. आणि चोरांना हात लावला तर चोर चोरच राहत नाही. निवळ वरच्या नजरेनं नका पाहू रे. तिसरा डोळा उघडा. ओपनिंग ऑफ दी थर्ड आहे, त्याच्याकरता हे शिबिर आहे. हे 2 डोळे तर सहजच उघडे आहेत आपले. पण कोणता डोळा उघडायचा, खरं कळून घ्यायचं. हे खरं कळून घेण्याकरता निर्गुण निराकार परमात्मा गोकुळात आला. गोकुळीच्या 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 गोकुळीच्या